सर्वांना जय भीम। उद्या 13 मे महत्वाची निवडणूक आहे। हा संविधान वाचवण्याचा अंतिम लढा आहे। समग्र देशभर हजारो दलितांचे हत्याकांड झालेले आहेत। त्यामुळे मी आंबेडकरी समूहाला आव्हान करतोय की इम्तियाज जलील साहेबांची ही जी काही निवडणूक आहे ही मर्यादित त्यांच्यापुरती नाहीये, तर ती समग्र महाराष्ट्र आणि देशातल्या दलित, आदिवासी, मुस्लिमांचं प्रतिनिधित्व करणारी उमेदवारी आहे। त्यामुळे आज मी कळकळीची विनंती करतोय, उद्या संविधान वाचवण्यासाठी, आपलं अस्तित्व वाचवण्यासाठी जे काही या ठिकाणी पैशाचा पाऊस पडत असेल, अनेक प्रलोभनं दाखवत असतील, ते सगळे विसरा। कारण हा लढा अस्तित्व वाचवण्याचा लढा आहे। उद्या मला गॅरंटी आहे की आपल्यावर जर हल्ले झाले तर फक्त जलील साहेबांना जर व्हॉट्सअपला मॅटर पाठवलं तरी त्याचा आवाज संसदेत उचलण्यात येणार आहे। हे काम दुसरं कुणीही करू शकत नाही आणि देशव्यापी या ठिकाणी प्रतिनिधित्व आपल्याला जलील साहेबाच्या माध्यमातून संसदेत पाठवायचंय। म्हणून मी आव्हान करायला आलोय की या ठिकाणी उद्या 7 नंबरचं पतंग जी निशाणी आहे त्याच्यावरती असणारं शिक्का मारून सर्वांनी बहुमताने या ठिकाणी विजय करण्यासाठी प्रयत्न करावेत। आणि कार्यकर्त्यांना सुद्धा आव्हान करतोय की ताकदीने बूथवरती या ठिकाणी कामाला लागायचं आणि हे उमेदवार म्हणजेच आंबेडकरी सर्व समूहाचे उमेदवार म्हणून दीपक केदार म्हणून या ठिकाणी सगळ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनी भूमिका घ्यावी, असं सुद्धा आव्हान करतो।